वेलकम बॅक टू डिवाइन टॅरोट विजन. आज आपण जी रीडिंग करणार आहोत ती रीडिंग सॅजिटेरियस म्हणजे धनुराशीच्या लोकांसाठी असणार आहे. सो इथे जे पण धनुराशीचे लोक असतील त्या रीडिंगसोबत रिलेट करू शकतात. सो तुम्ही तुमच्या सिच्युएशनसाठी तुम्ही एंजल्सकडे गायडन्स मागू शकता. तुम्ही या एनर्जीशी कनेक्ट करण्यासाठी आपल्या व्हिडिओला ना लाईक करा, जेणेकरून तुमच्या एनर्जीज या व्हिडिओला कनेक्ट होतील आणि तुम्हाला एक प्रॉपर गायडन्स भेटेल या व्हिडिओ थ्रू. आणि माझे बाकीचे जरी व्हिडिओज बघितले नसतील तर जाऊन नक्की चेक करा. मी शॉर्ट्सवर सुद्धा अपलोड करत राहते डेली गायडन्स, तो तिथे जाऊन सुद्धा तुम्ही चेक करू शकता. तर मी सगळ्यात आधी बघू शकते की तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये अशा काही गोष्टी चालू आहेत ज्या तुम्हाला माहीत नाही आहेत की त्याची रियालिटी काय आहे, बट तुम्हाला एक इनर इंट्युशन भेटत आहेत की काहीतरी चुकीचं चालू आहे तुमच्या लाईफमध्ये. सो ते तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करत आहात पण अजून पण तुम्हाला ती गोष्ट माहीत पडलेली नाही आहे किंवा ॲक्शन तुम्ही घेतलेले नाही आहेत. सो ॲक्शन घेऊ की नको या गोष्टीच्या ओव्हर थिंकिंगमध्ये तुम्ही लोक आहात. तुमच्यासमोर खूप गोष्टी उभ्या राहतात आणि खूप जास्त प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही नेगेटिव्हिटी जास्त बघताय, नेगेटिव्ह विचार जास्त करत आहात. आणि तुम्ही तुमच्यामध्ये जे हे फिअर आहे ना ते एका गोष्टीमध्ये क्रिएट झालं आहे, कारण की तुम्हाला असं सतत वाटत असतं की तुमचा पार्टनर जो आहे ना तो तुमच्यापासून काही ना काहीतरी लपवतो आहे आणि त्या गोष्टी तुम्हाला माहीत असणंसुद्धा खूप जास्त गरजेचं आहे. सो तुम्हाला असं फील होतं की काही गोष्टी तुमच्यापासून लपवल्या गेलेल्या आहेत. तर तुम्हाला असं वाटतं तुमचा पर्सन तुम्हाला धोका देऊ शकतो किंवा तुम्हाला इनडायरेक्टली हर्ट करतं तुमचा पर्सन, असं तुम्हाला फील होत असेल. पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायला आवडेल, तुमच्या लाईफमध्ये आता खूप सारे अप्स अँड डाऊन्स चालू आहेत, इमोशनल ब्रेकडाऊन चालू आहे. ते एका गोष्टीमुळे होत आहेत, ते म्हणजे तुमची इमोशनली हीलिंग होत आहे. जे लोक पण इथे एंजल्सला बिलीव्ह करतात, स्पिरिच्युअलिटीला बिलीव्ह करतात, सो ते लोक हे गोष्टी अनुभव करत असतील की तुम्ही आता एक सध्या एक हीलिंग फेजमध्ये आहात आणि ती एक हीलिंग फेज नंतरच तुमच्या लाईफमध्ये खूप जास्त क्लिअरिटी येणार आहे. आय कॅन सी दॅट तुम्ही एकमेकांवरती खूप प्रचंड प्रेम करता. तुम्ही आणि तुमचा पार्टनर तुमचं एकमेकांवरती खूप जास्त प्रेमसुद्धा आहे आणि येस, तुम्ही एकमेकांची स्ट्रेंथ आहात. जर तुम्ही एकमेकांसोबत नसाल तर तुम्हाला कुठे ना कुठे थोडा कमीपणा लाईफमध्ये फील होत असेल. पण जर तो पर्सन तुमच्यासोबत असेल, प्रत्येक सिच्युएशनमध्ये असेल, तो कुठलंही काम करताना तुम्हाला भीती वाटत नाही. आणि आय नो की जर जे लोक नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये आहेत ते लोक त्या पर्सनचं वेट करत आहेत की समोरून तो व्यक्ती त्यांच्याकडे परत आला पाहिजे. ॲट द सेम टाईम तुम्ही खूप कन्फ्युजनमध्ये पण आहात. कन्फ्युजन म्हणजे काय की तुम्ही न्यूट्रल विचारांमध्ये आहात. तुम्हाला असं वाटतं तो व्यक्ती परत येईलसुद्धा किंवा नाहीसुद्धा, तुम्ही एकदम शुअर नाही आहात. आणि मी हे बघू शकते की इथे तुम्ही खूप जास्त इमोशनली विचार करत आहात. जे लोक इथे रीडिंग बघत आहेत, मी बघू शकते की ते लोक खूप इमोशनली प्रत्येक गोष्टीचा विचार करतात. तर तुम्हाला एक सजेशन देईन मी की गोष्टीने इमोशनली हँडल करणं बंद करा, कारण जोपर्यंत तुम्ही गोष्टीने इमोशनली हँडल कराल तोपर्यंत तुम्हालाच त्रास होत राहील. सो जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली विचार करायला चालू कराल, गोष्टी तुम्हाला आपोआप सगळ्या सॉर्टेड वाटू लागतील. आणि मेन म्हणजे मला हे दिसत आहे की तुम्ही आणि तुमच्या पार्टनरमध्ये इक्वल गिव्ह अँड टेक नाही आहे. सो ते कुठल्याही रिलेशनशिपमध्ये इक्वल गिव्ह अँड टेक असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सो तुम्ही ते बेसिक गोष्ट आहे जी तुम्ही तुमच्या पार्टनरकडून एक्सपेक्ट करता आणि होप की तुमचा पार्टनर तो तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी देईल. सो तुम्हाला आजची रीडिंग कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा. आणि नेक्स्ट टॉपिक तुम्हाला कोणता आवडेल बघायला रीडिंग करण्यासाठी तोही कमेंट करून सांगा. डेली मी आपल्या